हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि इथे वाजले सकाळचे 5:45 आणि मी करते दादाचा टिफिन. मस्त भेंडी आलू केली होती, आलू भेंडी भेंडी आलू. आणि नाश्त्यासाठी केलं होतं पोहे आणि चपाती वगैरे करायला घेतली होती. आणि काय नाही, बस एवढंच. आणि आता इथे स्टार्ट करते माझा दिवस. आणि बघा पुढे तुम्ही कंटिन्यू राहा. अरे असं नको मम्मा. मम्मी तिला हे द्यायचंय, तिला ते गहू द्यायचे आहेत. बुबू असं फेकायचं तुला नाही जमणार शेणं. का अच्छा, बाहेर हात नाही काढायचं सोनू. हा बुबू, हा आय नो. मम्मी माझं पिल्लू इथे बघ, इथे बघ. हा हा मग अरे चल, आई काम करते, राहू दे. सो कॅडू तिचा टॅडी पण घेऊन आले. आम्ही जातोय मार्केटला. आणि आज बिग बास्केटवर ना मस्त ऑफर चालू आहे, तर मी मागवलं आहे. पप्पा घेऊन गेले आहेत घरी, तुम्हाला जाऊन दाखवते. आणि सूर्या पण घेतल्यात धार करायसाठी. ये हात पकड मम्माच्या. तू टॅडी का आणलास? कितना टाइम लगेगा? कर जय जय मम्मा. सुरीवाल्याची वाट बघत बसलोय. दांड्याहून इथे मच्छी महाग आहे आणि मला आलाय मोठा पिंपल. विचारली 500 रुपयाला बोलते. आमच्या दांड्याला मच्छी स्वस्त आहे. बुक्कू कशी खेळताय ब ती? बुब्बा कशी खेळताय ब ती? बुब्बू नको करूच, चावेल तो. आवाज जायला. आलो आता नाश्ता करून घेतो. आता नाश्ता करून घेते. तरी इकडे लवकर मम्माने बघ काय काय ऑर्डर केलंय. लवकर आहे. बिग बास्केट मधून आम्ही ऑर्डर केलंय. 112 मध्ये काय काय सामान भेटलं तुम्हाला मी दाखवते. 112 मस्त कोथिंबीर, पालकची जोडी. आणि इथे काय आहे, हे 2 शिमला मिर्च, दुधी भेटली आहे, चॉकलेट कुकीज, कोबीची भाजी करेगा आज, कोबीची भाजी. आणि अर्धा किलो टमाटर. पप्पा कुठे? मम्मी 2 पॅकेट दूध आहे. हे काय आहे? वरच्या वर बघणार तर असंच होणार ना. 2 पॅकेट दूध.
ट्रेंड नाही बघितला तर तोच ठेवणार आतमध्ये. हां मी आणि हे 1 किलो कांदे 112ला. ऑफर चालू आहे, तुम्ही पण मस्त ऑर्डर करू शकता म्हणून तुम्हाला दाखवलं. एकदम मस्त भेटले सर्व. तर आता हे दोन्ही फ्रीजमध्ये ठेवते भाजी वगैरे. मम्मी सर्व भाज्या फ्रीजमध्ये ठेवू ना आणि कांदे बास्केटमध्ये टाकू बाहेर. मस्त आहे, खूप छान ऑफर आहे, तर तुम्ही पण ऑर्डर करा. खरंच इतकं सर्व फक्त 112ला आलंय. काय तू खाते कुकीज? नंतर खाते कुकीज खाते. सर्व फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि आता बघते जेवण काय करायचं. तो बाईचा फोन वाजतोय, ते लवकर तिकडे वरती आहे. कुठे ठेवलं ऍपल? नाही मी असंच हे करणार आहे. हा आणि मला सकाळी उठलेलं लवकर बरं वाटतं खरोखर. झालं. आणि आता मला ना पहिला तर माझी लाईफ अशी नव्हती. आता या घरच्या छोट्या मोठ्या गोष्टी बघूनच मला इतकं छान वाटतं, इतकं बरं वाटतं. आता या सर्व भाज्या वगैरे हे लहान गोष्ट आहे पण खरंच मला खूप आवडतं. असं पहिला हे असं अजिबात विचार करायची नाही, पण आता हे असं गोष्टी बघूनच खूप छान वाटतं. पप्पा नो काय मग? हा काय चाललंय? हा हा हे काय सकाळ सकाळ मार्केट फिरून घेऊन आली आहे तिला मी. मम्मीची साफसफाई चालू आहे. आता हिला त्या पिशवीमध्ये बसायचं आणि आता हिचे नेहमीचे तेच नखरे आहे. पप्पा मम्मी बोलवते. हा तू झालीस स्वीट, आता नाटक नाही, आम्हाला नाही सतवायचं. कॅटू बस. हे घे, हे काय करते काय माहिती. हे घे बस बस. हा हे मम्मी जरा शांत ना. हा तू बोलतेस तर काय समजत नाही. पाऊस चालायला होतं आम्हाला. One hour later. इथे आम्ही जेवायला बसलोय. आजी कंपाऊंड घेऊन होती ना तांड्यामधली, हा इथे राहायची. कॅटूचं जेवण झालंय, फक्त तिचं नाटक चालू आहे आणि आता बसलोय तर आम्ही जेवायला. तर ही दुधी डाळ मस्त टेस्टी झाली आहे आणि अंड घेतलंय आणि आता आम्ही जेवून घेतो. 2 hours later. आम्ही चालतोय कालचं काम पूर्ण करायला. खाली पप्पा. अजय आणि सुनैना पण येतात आहे, त्या दोघांनाच घेऊन जातोय. पप्पा बसले इथे सुनैना.
झालंय आमचं काम. 141603 141603 टीव्ही येतोय चालेल, आणि OTP फायनली घेतलंय. Quality काल आम्ही घेतली. असेच केलो, आज झालं ना. आता जातोय घरी पटापट. हां, फ्लेवरवाली पाणीपुरी बघितली आहे तर बघतो खाऊन. हीच आहे ना? हां हां, हाजमा खाशील ना? काय ते हे असतं रगडा वगैरे काय नसेल फक्त पाणी. टेस्ट तर करून बघ. म्हणजे विरारला आपण खाल्लेले ते दिवसा हे फ्लेवर्स आहेत. मी भाईंदरला खाल्लं होतं, आता इथे बघू कसं आहे टेस्ट. विरारला पण खाल्लेला रिसॉर्टला गेलो तेव्हा. ते पण एवढं ते- खास नव्हतं. लगेच घरी पण जायचंय, पण आता दिसलं मग आमच्या हा, कुठे तोंडाला. बाहेर आलं तर तो ना खाल्ल्याशिवाय तो जायचं. प्लेट केस आहे ना. ओके ओके. आपने ये वाला दिया क्या? ये नहीं दिया. मार्केटमध्ये आलोय. हा, आणि हे बोंबील 100चे बोंबील दाखवते कसे आहेत. 100चे बोंबील आहेत 4. 2-3 टाका ना बांधलेली वगैरे. मच्छीची शॉपिंग केली. सुनेने घेतला नाही कोलवी, मी घेतलेत बोंबील माझ्या कॅटूसाठी आणि मांदेली. मला तर मांदेली असते ना बस होते, खरं पण सांगते. आवडते मांदेली, पण ह्यांना नाही आवडत. नाही आवडत बारीक बारीक वगैरे बारीक खायला. अशा. हां, लहानात मांदेली बस झालं, फक्त खायचंच सुचतं ना. तर झालंय, आता जातोय घरी. आणि सुनेना बोलते कॅटूला आता घेऊन जाते. पिऊ दादा आलाय, पिऊ दादा. प्रियांकाने. हां, जातो आता लगेच, उशीर झालाय खूप. काम झालं ना मस्त. हां, उद्या ठीक आहे. त्यानेच त्यालाच फोन केलेला. चल. ओय, जातेस ना? काय अजय पाटील. चलिये, दाखव डायपर, दाखव कॅटू. कोण आले? कशी वाटतात आहे? ते पोनी मस्त वाटतात. बघ कशी करते. पोनी बोलला तर बघ हात लावून देत नाही ना. तर इथे मच्छी वगैरे साफ करून झाले, आता मॅरिनेट करते. आणि हे माझ्या बोंबीला बोंबील आणि मांदेली आणि बोंबील मिक्स करून केलेत, मॅरिनेट करून ठेवलेत. नंतर करेन. आणि काय नाही, सर्व तर रेडीच आहे. जेवण वगैरे काय करायचं नाही. कॅटो आता कधी येईल काय माहिती. तर आता इथे मी ब्लॉग एंड करते. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ते ऑफर होते तर तुम्ही ट्राय करू शकता, एकदा मागवू शकता, खूप मस्त स्वस्त आहे. तर काय नाही, भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. मला बोलली मी एंड करते, आणि इकडे बघा कोण आलंय. बाबू आलाय, पियू. हा, त्याला माझे ब्लॉग्स खूप आवडतात आणि तो जस्ट आला आणि मला बोलते तुझे ब्लॉग्स खूप छान असतात, आणि माझा पाठी चष्मा पण पडला. मग बाबू काय बोलवतोस तू, सांग. तुमचे ब्लॉग चांगले असतात. अरे वा. आणि सगळ्यांना बोल Please, सगळ्यांना. चल तुझ्याकडूनच Please ये. subscribe and channel to my video. Channel to my मासी video पण. तू बोल मला नाही. Please मस्त subscribe बोललास ना बाबू. and comment. काय गरज नाही हिरोईन. हा, काय हो? का? कशी आली लगेच. आणि खूप नखरे करते, तिला जायचंय, तिला नाटक करत आली. नाही, video काढ. हे बघा काय चालू आहे Video इथं. काढ. तू काढ व्हिडिओ. पियू दादा बरोबर मस्त खेळून आले, आणि आता परत तिला जायचंय. तिला मम्मा वगैरे नको. ब्लॉक काढा ब्लॉक बोल दादा काय बोलत होता. तू ब्लॉक काढते अरे ब्लॉक काढते बोल. बाबू बोल, सबस्क्राईब टू माय मॅसी चॅनल. बोल. Subscribe to my Masi channel. थँक्यू बाबू. Welcome. आणि तू कमेंट करणार ना व्हिडिओवर, मग मला सांगा कसं करायचं ते. चलो चल, बाय बाय करा. बाय बाय. बाय. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.
हा बेड माझा, आता मी एकटी झोपणार. ती रात्र गेली. पुढे दुसऱ्या रात्रीनंतर 2 रात्रीनंतर पुन्हा तेच त्या गोष्टी झाल्या की परत जाऊन तिने लगेच करण आणि सचिनला बेड दिला दुसऱ्या दिवशी. म्हणजे मला नाही दिला, त्या दिवशीच रात्री तिने दोघांना बेड दिला. मी बघितलं ते, म्हटलं वा व्हेरी गुड. मी काय बोलले नाही तेव्हा, पण नंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी पुन्हा तो केवस झाला. ती शिफ्ट झालेली, परत शिफ्ट करून आली, म्हणाली की मला इथेच झोपायचं आणि ती झोपली. झोपून गेल्यानंतर सगळे म्हणाले की अरे का झोपली तिकडे, प्रॉपर झोपू शकतो. मग राकेश गेला, सगळेच गेले आम्ही. राकेशने खूप प्रेमाने तिला आधी सांगितलं, तिने ऐकलं नाही. नंतर थोडस म्हणतात ना, एक भावाचा एक अधिकार असतो तसं, रे उठ ना, उठ ना.